नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभावाविषयी आजची अपडेट देणार आहे. त्याचबरोबर कंद फुगवणीसाठी आपण जैविकमध्ये काय केलं पाहिजे याविषयी जे आहे का चर्चा करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, पेजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस पडतोय आणि या कंडिशनमध्ये जे आहे का बरेचशा शेतकऱ्यांना वॉटर सोल्युबल खतं असो किंवा मग जे पोषक असो ते सोडले जात नाहीये. जमीन सतत ओलावा असल्यामुळे फर्टिगेशन पूर्णपणे जे आहे का शेतकऱ्यांचे बंद झालेली आहे. पण शेतकरी बंधूंनो, आपल्याला एक साधारणपणे आपण थांबू किती दिवस शकतो? एक साधारणपणे 5 दिवस 10 दिवसापर्यंत थांबू शकतो. पण जास्त दिवसापर्यंत जर थांबलं तर आपल्या उत्पन्नामध्ये घट होण्याचे पण चान्सेस जे आहे का बऱ्यापैकी असतात. तर त्या अनुषंगाने जे आहे का आपण जर वॉटर सोल्युबल खतं नाही सोडू शकत तर आपण जैविकमध्ये काय उपाययोजना करू शकतो? तर त्याविषयी जे आहे का आपण चर्चा करू. सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना समजा बेल माहिती आहे, बेलाचं जे झाड असतं ते बेल आहे, तर एक जैविक स्लरी सांगणार आहे आज. बेल जे आहे तो बेल आपल्याला घ्यायचा आहे 10 किलो आणि त्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला 2 किलो गूळ आणि एक मोठा 20 लिटरचे जे आहे का आपल्याला जे आहे का बॅलर घ्यायचा आहे. आणि बेल जे आहे तो पूर्णपणे बारीक कुटून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कॅनमध्ये किंवा त्या बॅलरमध्ये टाकायचा आहे. आणि जो 2 किलो गूळ आहे तर तो एक साधारणपणे जे आहे का त्याचं पाणी करून घ्यायचं आहे पूर्णपणे 2 किलो गुळाचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यामध्ये पूर्ण पाणी करून एक साधारणपणे 20 लिटरचा जरी बॅलर असेल तर एक 18 लिटरपर्यंत जे आहे का त्याला आपल्याला फुल भरायचं आहे पाण्याने. आणि त्याला जे आहे का आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून म्हणजे की आपण आपला जो शेतामध्ये जीव करडा असतो त्यामध्ये आपण त्याला जे आहे का शेणामध्ये मध्ये झाकून ठेवू शकतो किंवा मग एखाद्या जमिनीमध्ये जर आपण थोडं छोटंसं खड्डं करून जिथे हवा लागणार नाही समजा त्याला, अशा ठिकाणी जे आहे का त्याला आपल्याला जे आहे का झाकून ठेवायचं आहे. हे आपल्याला एक साधारणपणे 20 दिवसापर्यंत झाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ते जे स्लरी आहे ते पूर्णपणे जे आहे का तयार होत असते. ते त्या स्लरीपासून होणारा फायदा त्यामध्ये आपल्याला जास्तीचं पोटॅश मिळतं, जे की आपल्या पिकाच्या कुठल्याही पिकाच्या फुगवणीसाठी आणि पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा जास्तीचा फायदा होत असतो. त्याचा जो डोस आहे एक साधारणपणे 20 लिटर तयार होत असतं आपलं ते. आणि त्याचा जो डोस आपण 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 2 ते 3 लिटरपर्यंत आपल्याला जे आहे का ते ड्रिप इरिगेशन थ्रू सोडवायचं आहे. त्याचबरोबर जर आपण त्याची फवारणी जर केली तर एक साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी आपण त्याला 5 ml पर्यंत ते 6 ml पर्यंत किंवा 10 ml पर्यंत जर आपण त्याला घेतलं आणि त्याची फवारणी जर केली तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्या कांद्याची साईज वाढण्यासाठी, कलर येण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, व्यवस्थित गर भरण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो. व्हिडिओ हे अद्रकीचा व्हिडिओ आपण बनवतोय, पण ही जी स्लरी आहे आपण ही कुठल्याही पिकासाठी जे आहे का या स्लरीचा जे आहे का वापर करू शकतो. निश्चित याचे जे रिपोर्ट आहे, याचे जे रिझल्ट आहे तुम्ही जे आहे का मला सांगू शकाल, पण फक्त करणं खूप गरजेचं आहे. आजकाल काय झालंय की फास्टमध्ये रिझल्ट मिळणं खूप गरजेचं झालंय शेतकऱ्यांना. आणि जे जैविक आहे त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे किंवा मग वेळही असून पण करायची इच्छा नसल्यामुळे जे आहे का बरेचसे शेतकरी जे आहे का त्याला करत नाही. पण ज्या शेतकऱ्यांकडे वेळ आहे किंवा बेल आपल्याला मिळेल आणि जर आपण ही स्लरी करू शकतो तर निश्चित आपण एक वेळेस ट्राय करून बघा. आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का याचा फायदा होईल. त्याचबरोबर आजची जी तारीख आहे 30 ऑक्टोबर 2025 आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे ज्या शेतकऱ्यांकडे समजा खोडवा माल असेल तर खोडवा मालाचे जे दर आहे एक साधारणपणे 4,000 रुपये प्रति क्विंटल ते 4500 किंवा मग 4700 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खोडवा मालमधला जो जुना माल आहे त्याची खरेदी झालेली आहे. त्याचबरोबर त्यामधला जो नवीन माल आहे, नवीन मालाची एक साधारणपणे खरेदी 3000 पासून तर एक 3500 रुपयापर्यंत जे आहे का खरेदी झालेली आहे. हे जे दर आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा नवीन चालू वर्षाचा जो माल असेल आणि तो माल जर द्यायचा असेल तर ते सौदे झालेले आहे एक साधारणपणे 2500 रुपये प्रति क्विंटल ते 3200 ते 3000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे सौदे झालेले आहे. त्यामधील जो डागी माल असेल म्हणजे की कंदकुजचा किंवा सडांचा जो प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो जो माल असतो एक साधारणपणे 500 रुपये प्रति क्विंटल ते 700-800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे. शेतकरी बंधूंनो, हे जे दर सांगितले हे दर एक आपल्या आपल्या मालाची जी क्वालिटी असेल त्या अनुषंगाने दर सांगितलेली आहे.
जर आपला माल VIP A1 क्वालिटीचा जर माल असेल तर निश्चित आपल्याला जे काही हे दर मिळतील. आपल्या मालाची जर क्वालिटी थोडीशी डाऊन असेल तर आपल्याला जे आहे का त्याचप्रमाणे जे आहे का आपल्याला जे आहे का दर मिळू शकतात. पण शेतकऱ्यांपर्यंत कंटिन्यू अपडेट मिळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जे आहे का इथून पुढे कंटिन्यू अपडेट देणार आहोत. त्याचं कारण हेच आहे की याच्या आधी आता बरेचशा शेतकऱ्यांनी प्लॉट काढले पण कमी प्रमाणामध्ये होते. आता सध्याच्या कंडिशनला ज्या शेतकऱ्यांचं सडन लागलेली आहे किंवा मग त्यांना प्लॉट काढायचा आहे, त्याचं काढण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे जे आहे का आपण व्हिडिओ बनवण्याचा पण जे आहे का थोडंसं गॅप जे आहे का आपण कमी केलेला आहे आणि वारंवार आपण जे आहे का लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का दराची जे अपडेट देत आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, असेच नवीन माहिती बघण्यासाठी, अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की सबस्क्राईब करायला वेळ लागत नाही. पण जास्त माहिती घेण्यासाठी जे आहे का आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्ञान लागत असतं. त्यामुळे जर तुमचं एक सबस्क्राईब केलेलं असेल, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर निश्चितच तुम्हाला जे आहे का नवनवीन माहिती मिळण्यासाठी मदत होईल.